नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आपली बातमी आहे 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचा नवीन फॉर्म्युला जाहीर, लाखो कर्मचाऱ्यांचे नशिबाचे दारे उघडले। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे नवीन धोरण जाहीर। कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीच्या संदर्भात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। कोणती नियमावली लागू करण्यात आली आहे याबाबत स्पष्टीकरण या व्हिडिओच्या द्वारे आपण स्पष्ट करूया। पदोन्नतीचे स्पष्टीकरण, राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाची सुधारित मार्गदर्शक तत्त्वाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। आणि हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 2 ऑगस्ट 2019 रोजी। त्यानुसार राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाची सुधारित मार्गदर्शक तत्त्वाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आस्थापन मंडळ, विभागीय पदोन्नती समिती गठन करणे, पदोन्नतीसाठी विचारात घ्यावयाच्या पात्रता, निकष तसेच इतर अटी व शर्ती संदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे संदर्भात सदर निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। बिगर मंत्रालयीन संवर्गासाठी पदाच्या संवर्ग व विभागीय पदोन्नतीच्या समितीचे अध्यक्ष कोण असतील या संदर्भातील सविस्तर रचना पुढील प्रमाणे पाहूया। तदर्थ निवड सूची, सरळ सेवेच्या कोट्यातील पदे आयोगाच्या निवड समितीने पुरस्कृत केलेल्या किंवा करण्यात आलेल्या उमेदवाराच्या नियुक्तीने भरणे बंधनकारक असेल। तर प्रशासनाची तातडीची गरज म्हणून प्रसंगानुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदाकरता आयोग अथवा निवड समिती यांच्याकडे मागणी पत्र पाठवल्यानंतर मागणी पत्रातील पदसंख्येच्या मर्यादेत अथवा पद प्रतिनियुक्तीवर 1 वर्षाकरता 1 वर्षापेक्षा अधिक कालाकरता गेल्यामुळे रिक्त असणाऱ्या पदाकरता तयार करण्यात आलेली निवड सूची तदर्थ निवड सूची असे संबोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर तात्पुरती पदोन्नती, नियमित निवड सूचीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायप्रविष्ट प्रकरण असेल, तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी सूची अथवा अन्य कारणाच्या अधीन राहून ज्यावेळी पदोन्नती देण्यात येते त्यावेळी अशा पदोन्नतीची तात्पुरती पदोन्नती असे समजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। संबोधण्याचे निर्देश आहेत। पदोन्नती करता खालील निकषाद्वारे पात्रता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। 1. मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल तपासला जाईल। त्यानंतर 2. सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव। 3. तांत्रिक परीक्षा। 4. विभागीय परीक्षा। 5. अनिवार्य परीक्षा, संगणक अर्हता, मराठी इंग्रजी भाषा। 6. परीक्षाधीन कालावधीत पूर्ण केल्याबाबतची माहिती। 7. स्थायित्व लाभ प्रमाणपत्र धारण केलेले। 7. जात वैधता प्रमाणपत्र। 9. मत्ता व दायित्व विवरणपत्र। 11. वयाच्या 55 वर्षानंतर सेवेत ठेवण्याबाबतचे पुनरावलोकन। 11. विभागीय चौकशी न्यायालयीन कार्यवाहीची माहिती। 12. संशयास्पद ससोटीबाबतची माहिती। 13. अनिवार्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने पदोन्नतीची नवीन ही नियमावली शासन निर्णयाच्या आधारे आपल्या माहितीस्तव व्हायरल केली आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।